नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या आजच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लेखक त्यांच्या कल्पनाशक्तीने एक जग निर्माण करून आपल्याला त्या जगात नेतात. पण काही लेखक किंवा लेखिका त्यांच्या परखड लिखाणाने आपल्या डोळ्यात अंजनही घालतात. प्रवाहाविरुद्ध जाण्याचं ते धाडस दाखवतात. अशा जगभरातल्या बंडखोर लेखिकांविषयीचं एक नवं पुस्तक आहे अनवट अक्षरवाटा. लेखिका मीना वैशंपायन यांनी लिहिलंय. व्हर्जिनिया वुल्फपासून थेट भारतीय कमला दास या बंडखोर लेखिकांविषयीचं हे पुस्तक आहे. त्या वेगळी वाट स्वीकारणाऱ्या महिलांचं लिखाण, त्यांच्या प्रेरणा या सगळ्यांचा धांडोळा म्हणजे अनवट अक्षरवाटा हे पुस्तक आहे. तेव्हा या पुस्तकाविषयीच आणि या बंडखोर लेखिकांविषयी आज गप्पा मारणार आहोत मीना वैशंपायन यांच्याशीच. मीनाताई, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. माझा अगदी पहिला प्रश्न तुम्हाला आहे की मुळात बंडखोर लेखिकांविषयी लिहिण्यामागची प्रेरणा काय होती? या पुस्तकाची सुरुवात कशी झाली, निर्मिती कशी झाली? मुळामध्ये या बंडखोर म्हणाव्या अशा आपल्याला जी काही बंडाची थोडीफार सामान्य समजूत आहे तशा ह्या बंडखोर नाही आहेत, पण त्यांनी त्यांच्या लेखनातून खूप वेगळ्या प्रकारची लेखनाची वाट चोखाळली. म्हणजे त्यांचा कधी आकृतिबंध वेगळा आहे, कधी विषय वेगळे आहेत. मुख्य म्हणजे खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पत्रकार असतील किंवा लेखिका असतील यांनी हे विषय हाताळलेले आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर या तिसही जणींमध्ये इतके वेगळे विषय आहेत की आपणही थक्क होतो की ह्याच्यावरही या बायका कादंबरी लिहू शकतात किंवा त्याचं सगळं मुलाखती वजा सगळा इतिहास लिहू शकतात. खरं तर मीना, ते विविध भाषांमध्ये स्त्रिया लिहित आल्या आहेत. मग या 30 लेखिकांविषयीच लिहावं हे कसं ठरलं आणि का ठरलं? मी ज्या वेळेला लेखिकांचं लेखन वाचत होते त्यावेळेला लक्षात आलं, म्हणजे एकूणच साहित्य वाचताना माझ्या असं लक्षात आलं की ज्या स्त्रिया किंवा ज्या स्त्री लेखिका ह्या रूढ कथा, कादंबरी, कविता ह्याच्या ठराविक आकृतिबंधापलीकडे जात आहेत त्या सगळ्यांची दखल फारशी वाचकांकडून घेतली जात नाही किंवा त्यांचे जे वेगवेगळे प्रकार आणि विषय होते त्याची जाणीव लेखकांना, वाचकांना होते का असा मला प्रश्न पडला. विशेषतः दुर्गाबाईंच्या साहित्यावर मी ज्यावेळी डॉक्टरेट करत होते त्यावेळी माझ्या लक्षात आलं की दुर्गाबाई म्हटलं की पैस आणि ऋतुचक्र ही 2च पुस्तकं ऐकू यायची किंवा त्याबद्दल लोक बोलायची. पण दुर्गाबाईंनी इतरही किती विषयांवर किती वेगळ्या पद्धतीने लिहिलं हे काही फारसं लोकांच्या लक्षात आलं नव्हतं किंवा येत नसे असं मला वाटलं. तसंच ह्या ज्या मी लेखिका निवडल्या ह्या सगळ्या जणी वेगळ्या विषयांवर वेगळ्या प्रकाराने लिहिण्याचा प्रयत्न करत होत्या आणि म्हणून मला त्यांचं अधिक आकर्षण वाटलं आणि मी अशाच लेखिका निवडत गेले. म्हणजे उदाहरणार्थ कृष्णा सोबतीसारखी एवढी जुनी हिंदीतली लेखिका, पण तिचं जे काही लेखन होतं ते सगळं लेखन एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातनं बघायचं असं माझ्या बघायला हवं असं लक्षात आलं. आणि त्यामुळे प्रथम ज्यावेळी पुरुष स्त्रियांच्या नावाने लिहित होते पण स्त्रियांनी पुरुषांच्या नावाने, टोपण नावाने लिहावं असं हशमत या नावाने कृष्णा सोबती लिहित होती. सुभद्रा कुमारी चौहानसारखी एखादी हिंदी कवयित्री स्वातंत्र्याच्या कविता तुरुंगात बसून लिहित होती आणि तिच्या कविता सगळीकडे जालियनवाला बाग असो, वसंताबद्दलची कविता असो ह्या वेगळ्याच प्रकारे मांडल्या गेल्या आणि ते विषय मांडले गेले. हार्पर लीसारखी एखादीच एक कादंबरी लिहून, मॉकिंग बर्ड ही कादंबरी लिहून फक्त तिने आयुष्यभर त्याच्याबद्दलच वेगवेगळ्या प्रकारे विचार केला. ह्या लेखिकांची प्रेरणा काय होती, त्या अशा का थांबल्या? किंवा सुचेता दलालसारखी एखादी आत्ताच्या काळातली शोधपत्रकारिता आणि त्यातही आर्थिक क्षेत्रातली शोधपत्रकारिता करणारी लेखिका मला ही म्हणून अतिशय आवडली. वेगवेगळ्या काळाचा जसा विचार केला ना, आत्ता मी म्हटलं तसं बेर्थास ल्युटनेर ही 18व्या शतकाच्या शेवटी किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीची लेखिका
आणि नंतर जिच्यामुळे आज आता एवढं शांततेचं नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी लोकांची धडपड असते, तर तो पुरस्कार देण्यासाठी नोबेलना आग्रह करणारी ही बेर्था स्युटनेर लेखिका. तीही पहिल्यांदा टोपण नावाने लिहित होती, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यावेळी चाललेल्या युरोपमधल्या युद्धांचं वार्तांकन करत होती. तशी आत्ता अलीकडची केट एडी असेल किंवा स्वेतलाना अलेक्झेविच असेल, ह्याही युद्धभूमीवर जाऊन प्रत्यक्ष तिथून सगळं वार्तांकन करत होत्या. त्यासाठी अनेक प्रकारचे धोके पत्करत होत्या आणि तरीही त्यांनी एवढं पूर्णपणे अक्षरशः शब्दचित्र आपल्यापुढे उभी केली आहेत, त्याचं मला खूप आकर्षण होतं आणि असं वाटलं की हे वाचकांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्यामुळे निवड तुम्ही म्हणता तसं करणं खरंच कठीण होतं. हां, ती सगळी म्हणजे मी एकूण माझ्या लेखनासाठी हा आकृतिबंध ठरवला की वेगवेगळ्या प्रकारे लिहिणाऱ्या, वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या आणि विशेषतः त्या काळच्या परिस्थितीच्या पलीकडे जाऊन त्याचा विचार करणाऱ्या लेखिका निवडायच्या. त्यामुळे मग आपोआपच खूप नावं डोळ्यापुढे यायला लागली, खूप वाचन होत होतं आणि त्याच्यातनं ह्या निवडल्या मी वेगळ्या वेगळ्या. अगदी आत्ताच्या ॲलिस मनरो या नोबेल विजेत्या लेखिकेबद्दल आणि जिच्यामुळे नोबेल पारितोषिक, शांततेचं नोबेल पारितोषिक सुरू झालं, त्या बेर्था स्युटनेरपर्यंत मी मोठा सगळा काळाचा पट डोळ्यापुढे ठेवला होता. एक खरं तर तुम्ही बऱ्याच लेखिकांविषयी या गप्पांमध्ये सांगताय, मात्र मला हा प्रश्न विचारावा वाटतं की या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय साम्य वाटतं? म्हणजे एकीकडे व्हर्जिनिया वुल्फ तर दुसरीकडे थेट सुचेता दलाल सारख्या समकालीन पत्रकार आहेत ज्या तुमच्या पुस्तकात ज्यांचा समावेश झालेला आहे. ह्या सगळ्यांविषयी साम्य हेच आहे की त्यांनी कशाचीही पर्वा न करता कोणत्याही प्रकारचा आपला स्वार्थ किंवा आपली काहीतरी एक आपला स्वार्थ न मांडता आपली जी भूमिका आहे ती निडरपणे आणि स्वच्छपणे, प्रभावीपणे मांडली. हेच त्यांच्यामधलं एक मोठं साम्य आहे. कोणताही विचार बाकी आयन रँडसारखी तिने तर एवढ्या मोठाल्या कादंबऱ्याच 2 लिहिल्या तिच्या, पण त्या वैचारिक कादंबऱ्या आहेत. आपल्याला आढळणारं नेहमीचं कादंबरीचं काहीही तत्त्व त्याच्यामध्ये सापडणार नाही. हां, 30 जणींमध्ये वेगळा काही असं साम्य आहे असं नाही, वेगळे पण हेच खरं त्यांच्यातलं साम्य होतं. वेगळे विषय, वेगळी क्षेत्र आणि त्यांच्यातलं वेगळेपण हेच मुख्य म्हणजे होतं. आणि अगाथा ख्रिस्तीसारखी रहस्यकथा लिहिणारी किंवा पी.डी. जेम्ससारखी वेगळ्या प्रकारच्या विज्ञानविषयक पण तरीही रहस्यकथा असं लिहिणारी लेखिका, ह्या सगळ्या मला वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करत गेल्या आणि म्हणून मी त्यांच्यावर लिहायचं असं ठरवलं. तुम्ही म्हणता तसं खरंच आहे की 30 जणीच का निवडल्या असं नाही, पण त्याला एक काहीतरी बंधन पाहिजे म्हणून त्या 30 जणींची निवड केली आणि एकेकानंतर एक मी वाचत गेले आणि लिहित गेले. या 30 जणींविषयी तुम्ही या अनवट अक्षरवाटा पुस्तकात लिहिलंय, तर त्यांच्यापैकी कुणाची कथा तुम्हाला मुळापासून हादरवून टाकणारी वाटली? मला स्वतःला ह्या पत्रकार, लेखिका, शिक्षिका, हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या नर्सचं किंवा सिस्टरचं काम करणाऱ्या स्त्रिया, ह्या सगळ्यांच्या जीवनानुभवांचं हे चित्र लोकांपुढे ठेवताना खरोखरी आनंद झाला की किती स्त्रीची क्षमता असते, किती ती वेगवेगळ्या प्रकारे विचारही करते आणि ते मांडू शकते आणि त्याचबरोबर तिच्याजवळ एक विलक्षण असं दयार्द्र, करुणामय असाही भाव असतो. हेही आपल्याला ॲलिस असो किंवा व्हर्जिनिया असो किंवा स्वेतलाना असो, ह्यांच्या सगळ्यांच्या उदाहरणांवरनं दिसतं. सुचेता नवनीता देवसेनचं तर विनोदी लेखन इतकं प्रसिद्ध होतं, इतकं लोकांना आवडत होतं आणि तिच्यासारख्या प्रसिद्ध पतीच्या छायेखालून बाहेर होऊन तिने जे काही बंडखोरी त्या अर्थाने दाखवली आहे, पण तिचं लेखनही हे वेगळ्या प्रकारचं अतिशय रोचक असं लेखन आहे आणि ते आपल्या वाचकांपुढे यावं, त्याची माहिती व्हावी, हीच मुख्य माझी इच्छा होती. आता स्वेतलाना अलेक्झेविचसारखी बेलारूसची लेखिका ही सगळं
दुसऱ्या महायुद्धापासून ते चेर्नोबिलच्या अणुभट्टीच्या प्रसंगापर्यंतच्या किंवा घटनेपर्यंतच्या सगळ्या लोकांचं त्या सहभागी असलेल्या ज्या प्रेक्षक म्हणून किंवा ज्यांनी तो अनुभव घेतला त्यांच्या मुलाखती घेऊन 500 लोकांच्या मुलाखती घेऊन तिने ह्या सगळा इतिहास लिहिला आहे मुलाखतींद्वारा. किंवा व्हर्जिनिया वुल्फसारखी एखादी लेखिका की जी केवळ आपल्याला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हवं आणि मी माझे विचार लोकांपुढे मांडणारे ह्याच्यासाठी संघर्ष करणारी लेखिका. इतक्या सगळ्या लेखिका वेगवेगळ्या प्रकारच्या की सुचेता दलालनी तर आपण शोधपत्रकारितेतला स्त्रियांना कधीही फारसा कळतच नाही असं समजलं जाणारा आर्थिक जो भाग होता तोही तिने केवढा मोठा घोटाळा तिने हर्षद मेहताचा उघडकीला आणला. त्याच्यासाठी सगळं त्यांनी पणाला लावलं आहे. कितीतरी ॲलिस मनरोनी तर फक्त कथा हाच एक आकृतिबंध स्वीकारून आत्ता जिला 2 वर्षापूर्वी नोबेल पारितोषिक मिळालं ती असेल. आणि नाहीतर कृष्णा सोबतीसारखी पुरुषी टोपण नावं घेऊन लिहिणारी एखादी हिंदी लेखिका असेल. त्यांची पुस्तकं ही त्या त्या काळामध्ये अतिशय योग्य प्रभावी अशी ठरली असं दिसतं. आणि म्हणून ह्या 30 लेखिकांचं मी जसजसं मला आवडत गेल्या वाटत गेल्या. आता स्त्रिया या साधारणपणे कोणत्याही धर्माबद्दल आपल्या कुठल्याही धर्माबद्दल फारसं काही बोलत नाहीत. पण मेरी मॅकार्थीसारखी एखादी धर्मसत्तेच्याबद्दलच प्रश्न विचारते आणि मग आपल्यालाही वाटतं की अरे खरंच आपण याच्याबद्दल विचार केला का, खरोखर मी हे करू का नको करू. किंवा जर्मेन ग्रिअरसारखी लेखिका ती तर मनस्वी आणि बंडखोरच लेखिका होती. तिच्यासारखी एखादी लेखिका आहे म्हणजे ऑस्ट्रेलियन तर तिच्यासारखी एखादी लेखिका आपल्याला अतिशय विचारात पाडते, वेगळी वाट दाखवते आणि वेगळी प्रेरणाही देते. म्हणून मी या लेखिकांची निवड केली. जसं आधी पण मी म्हटलं की खूप लेखिका आहेत जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या ज्या लिहित आल्या आहेत. तर या 30 जणींपलीकडे चाकोरी बाहेरचं जगणाऱ्या लिहिणाऱ्या आणखी काही मैत्रिणी असतील ज्यांच्याबद्दल लिहिण्याचं मनात असेल तर खरंच असं काही आहे का? नवीन वेगळं पुस्तक आकार घेत आहे का? अनवट अक्षरवाटांचा पुढचा भाग येईल की नाही माहिती नाही. पण मी वेगवेगळ्या लेखिकांवर लिहितेच आहे आणि ह्या आणखीन तशा प्रकारच्या लेखिका डोळ्यांपुढे आहेत. आणि ज्या मी आत्तासुद्धा अलीकडे गीता मेहतासारखी एखादी लेखिका किंवा एखादी मेरी मॅकार्थीसारखी लेखिका हिच्यावरचं अधिक लेखन केलेलं आहे. कारण त्यांचं खरोखरी आणि आत्ता ह्या हिंदीमधल्यासुद्धा अनेक लेखिका माझ्या डोळ्यासमोर आहेत. जमलंच तर लिहिण्याची इच्छा आहे. बघूया काय होतं. मी ग्रंथांबद्दलचं लिहिते आहे पुस्तक जे खरं म्हणजे पुरं झालं आहे ग्रंथगमती नावाने. ग्रंथसंग्रह, ग्रंथांची निर्मिती ह्याच्याबद्दलच्या गमतीदार गोष्टी जुन्या आणि काही आत्ताच्या अशा एकत्र करून तेही एक लिहिते आहे. काही संपादनं चालू आहेत तर त्यामुळे बघूया काय काय होईल आतून ते. मीनाताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या लिखाणासाठी. तुम्ही जे प्रयोग करतायत त्या सगळ्यासाठी आणि आज आमच्याशी गप्पा मारल्यात त्यासाठी सुद्धा खूप आभार. धन्यवाद. तुम्ही बोलवलंत म्हणून आणि मला माझा जो काही त्याच्या मागचा हेतू होता तो लोकांपर्यंत पोचवता आला म्हणून मनःपूर्वक धन्यवाद. आता वळूया या आठवड्याच्या लक्षवेधी पुस्तकांकडे. माझे आवडते लेखक आणि कायम लिखाणात वेगवेगळे प्रयोग करणारे कोकणातले लेखक आहेत बाळासाहेब लबडे. वेगवेगळी रूपकं वापरून विरोधाभासावर ते बोट ठेवत असतात. त्यांची नवी कादंबरी बुटक्यांचं बेट याला तंत्रवैज्ञानिक काल्पनिका असं म्हटलं जात आहे. ही नुकतीच प्रकाशित झाली आहे. अथर्व पब्लिकेशननी ही कादंबरी प्रकाशित केली आहे. पेन प्रकाशनाचं नवं पुस्तक प्रकाशित झालं आहे निपेऱ्या. एका वृक्षमित्रानं विष्णू वाघ यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि या पुस्तकातील संघर्ष ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडणार आहे. आणखी एक आघाडीचे लेखक आहेत नागपूरचे प्रफुल्ल शिलेदार. त्यांचा ललित लेखांचा संग्रह आहे. त्यांच्याच लिखाणावर आधारित असलेला ज्याचं नाव आहे येरझारा. हा संग्रह सुद्धा अगदी नुकताच प्रकाशित झाला आहे आणि पपायरस प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. आणि याचं शेवटचं पुस्तक म्हणजे कविता संग्रह आहे. सृजन संवाद प्रकाशनाचा स्वतःकडे परतताना हा वृंदा दाभोळकर यांचा कविता संग्रह. हा कविता संग्रह म्हणजे स्वतःचा स्वतःशी केलेला संवाद आहे जो कविता रूपात मांडलाय.
आजच्या या पुस्तकांसह आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. मात्र नव्या साहित्याचा आमचा शोध पुढच्या भागात सुद्धा असाच सुरू राहील. त्यामुळे तुम्ही वाचत राहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.